नमस्कार बंधू आणि बहिणींनो आणि मित्रांनो, बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज माझी आई यांच्याकडून आपण कढी म्हणजे चिंच जे झाड आहे, त्या झाडाला ज्या चिंचा येतात त्या चिंचेपासून कढी कशा पद्धतीने बनवली जाते याची माहिती घेऊया। आणि एक चविष्ट अशी कढी बनवते। आणि आई सर्वात प्रथम म्हणजे आई गावात राहिलेली आहे। आई गावात राहिल्यामुळे आईंना ह्या संपूर्ण म्हणजे झाडाच्या कुठल्या फळाची कशी पद्धतीनं भाजी बनवली जाते याची पूर्ण माहिती आहे। तर आज आपण चिंचेचं झाड, ह्या झाडापासून जे फळ तयार होतं त्या फळाची भाजी कशा पद्धतीनं बनवली जाते आणि प्रमाण किती घेतले जातं, कशा पद्धतीनं घेतलं जातं त्याची माहिती घेऊया आपण। आणि त्या कढीचा स्वाद कसा असतो याचं पण। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आज बघा आईचं वय 86 वर्ष झालेलं आहे, तरी आईला अद्याप चष्मा नाही आहे। म्हणजे बघा, एवढं आजकाल थोडा दिवस झाला तरी पूर्ण चष्मा लागत असतो, तर आईला अद्याप चष्मा नाही। आई आजही ठणठणीत आहे। आवाज बघा, आईचा आवाज किती कणखर आहे। अशा हिशोबानं त्या आईच्या संपूर्ण लक्षात आहे काय घ्यायचं, कशा पद्धतीनं बनवायचं। तर चला आपण कढीला प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं, हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या, त्यात लाल मिरची किती घ्यायची याची माहिती घेऊया। आई कढी कशी बनवतात ते? त्या गरम पाणी, थोडं कोमट पाणी करायचं, त्याच्यात 100 ग्राम चिंचा टाकायच्या आणि त्याच्यात 100 ग्राम गूळ टाकायचा। 100 ग्राम म्हणजे आपल्या गावी हातपाव बोलतो आपण, गावी हातपाव बोलतो। आणि हातपावच गूळ घ्यायचा, हातपावच चिंचा घ्यायच्या आणि हिरवी मिरची, लाल मिरची, कुठलीही मिरची टाकली तर चालेल। त्याच्यात थोडं जिरं टाकायचं, धने टाकायचे आणि धने टाकून जिरं टाकून सनी लसूण टाकायचा, ते बारीक दळायचं। बरं, मिक्सर दळलं चालेल का ते? हा, मिक्सरमध्ये चालेल, बारीक झालं ना मिक्सरमध्ये चालेल। मग त्याला थोडंसं बेसन पीठ टाकून, बेसन पीठ उगाच थोडं टाकायचं नावाला, म्हणजे ते थोडी घट्ट झाली पाहिजे असं। मग ती त्याच्यानं खायला रुचकर लागती आणि चांगली व्यवस्थिशीर लागती आणि ती तोंडाला चव पण येते। आणि शरीराच्या मानानं आपल्या हातापायाच्या नसा किंवा पायाच्या गुडघे हे ठणकते ना, ते ठणकत नाही, त्यांना आराम येतो। परत आपल्याला जो दिसतं थोडं हे झालं तर त्याच्यानं पण तो फरक पडतो। आणि परत आपलं जे काय बुद्धीत थोडंसं हे झालं ना, तर ते बुद्धीचा सुद्धा बहुतेक अनुभव चांगला येतो। आणि त्या अनुभवामुळे माझं आजपर्यंत मी अजून एवढी कंकर आहे, मी सगळं व्यवस्थिशीर, माझं डोळे सगळं व्यवस्थिशीर आहे। म्हणजे मी गावी राहिलेली आहे, गावी सगळं हातानं करून खाऊन आणि दुसऱ्याला पण 2 माणसांना खाऊ घातलेले। तर ठीक आहे आई, आता याच्यानंतर चिंचेचे जे पणं असतं, पणं म्हणजे ते कशावर उपयोगी येतं, ते कशा पद्धतीनं बनवतात ते सांग। चिंचेचं पण तेच करायचं, भिजू घालायचं, त्याला पण तेवढंच गूळ टाकायचं। आपण जेवढं 100 ग्राम म्हणजे हातपावच बोलतो आपल्या गावचे लोक, हातपाव म्हणजे 125 ग्राम, 125 ग्राम गूळ आणि 125 ग्राम चिंच। हातपाव म्हटलं की 125 ग्राम येणार आहे। आई पुढं सांग। आणि ते टाकलं का भिजायला, ते भिजल्याच्या नंतर थोडा ओवा टाकायचा आणि त्याला ओवा टाकून सनी ना दालचिनीचा तुकडा टाकायचा, जिरं टाकायचं आणि ते थोडं बारीक वाटायचं आणि त्याच्यात टाकायचं ते। आणि ते वाटून त्याच्यात टाकलं ना तर त्याच्यात पण खूप फरक पडतो, आपल्या शरीरालाही पडतो, हातापायालाही पडतो। आपल्याला वात येतो ना, तो वात नाही येत, आपल्याला ठणक चालू होती ती ठणक नाही चालत। आणि परत ते एक त्याचं एक आहे, आपण उन्हात काम करतो त्याच्यामुळे त्याला ऊन लागत नाही, झळाही लागत नाही। आणि झळाही लागत नाही, ऊन लागत नाही, आपण किती जरी काम केलं ना तर आपल्याला थकवा पण येत नाही। म्हणजे असं हे चिंचाचं पणं पोट साफ होतं त्याच्यापासून। हा, पोट पण साफ होतं त्याच्याने एकदम, म्हणजे
आपण जे जे आपल्या शरीरात जे जे आजार असतात ना ते थोडे नैशीच होतात थोड्या दिवसानं. म्हणजे ते करायला पाहिजे आपण 2 दिवसात 4 दिवसात असं ते करायला पाहिजे. आपल्या शरीराकरता आपण ते निरोगी करायला पाहिजे असं आहे ते. आणि ते गुळाचे पण्याचं असं आहे, पण तुम्ही रोज संध्याकाळी जरी पिले तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि पोट पण साफ होईल त्याच्यानं पण. हां, आणि त्याच्यानं पोट साफ होईल, त्याच्यानं तुमच्या पोटात चमका निघतील त्या होणार नाही. कारण ते जिरं राहतं, ओवा राहतो, लसूण राहतो, त्याच्यात पण थोडंसं असं टाकायचं आपल्याला जे चव वाटेल तेच टाकायचं आणि ते खायला असं हलवायचं आणि ते यायचं असं. त्याच्यानं मग खूप फरक पडतो. चला मित्रांनो, आज आईनी आपल्याला 2 म्हणजे कढी चिंचेपासून चिंचाच्या कढीचं आणि चिंचाच्या पन्हाचं ते दिलं तुम्हाला. मी सांगितलं आता तुम्ही करा आणि जरा त्याचा लाभ घ्या त्याचा. बरं, आता झालं मी बोलतो. मित्रांनो, आज आईने आपल्याला चिंचेची कढी कशी बनवायची याची माहिती दिलेली. आणि दुसरं म्हणजे प्रथम सर्वात चिंचेचं पन्हं. आता त्या चिंचेचं पन्हं आईने जे सांगितलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काय वस्तू टाकायच्या. जिरं जे आहे, जिरं थोडंसं भाजून बारीक पावडर करून टाकायची आहे. लसूण थोडासा आपल्याला चवीपुरता लसूण, मीठ, त्याच्यानंतर आपण हे ज्या काही वस्तू दालचिनी अशा सर्व वस्तू थोडं टाकून घ्यायच्या आणि त्याला मस्त खालीवर करून आपण जर कधी आणि गाळून घ्यायचं. आणि सकाळ आणि संध्याकाळ जर कधी आपण हे घेतो असतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसांच्या 20-20 वर्षापूर्वीच्या कब्ज म्हणजे पोट साफच होत नाही, त्यांचं पोट देखील पूर्ण व्यवस्थितपणे साफ होतं. बरेच लोक असे की त्यांना बाहेर निघाल्यानंतर उन्हाचा त्रास. आता पुढं हिवाळा गेला की उन्हाळा येणारच आहे. आणि आताही काही लोकांना त्याच्यामुळे ज्या लोकांना लघवीचा त्रास होतो, लघवीतनं ठणका होतात, लघवी होत नाही, आग होती लघवीतनं, याचासुद्धा प्रॉब्लेम म्हणजे त्याला उन्हाळी म्हटल्या गेली थोडक्यात. या उन्हाळीचा सुद्धा त्रास आपल्याला पूर्णपणे निघून जातो. तर मित्रांनो, उन्हाळीचा आजार नाही होत त्याला उन्हात गेल्यावर. मित्रांनो, व्हिडिओ आवडलास बघा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपण कुठल्या गावाहून, कुठल्या तालुक्यातून, कुठल्या गावात जिल्ह्यातून बघतोय तेवढं मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार.